मित्रांनो, यावर्षी मे महिन्यातच पाऊस झाल्यामुळं फायदाही झालेला आहे आणि नुकसानही झालेलं आहे। फायदा असा झाला आहे की मे महिन्यात पडलेल्या या पावसामुळं अनेक धरणांना पाणी आले, अनेक नद्यांना पाणी आलेलं आहे, अनेक नद्या भरून वाहत आहेत। ही झाली चांगली गोष्ट। आता नुकसानीची गोष्ट अशी की आमचे जे शेतकरी मित्र आहेत, या शेतकरी मित्रांचं सगळं शेड्यूल बिघडलेलं आहे। कारण शेतकरी हा जो आहे मे महिन्यामध्ये नांगरणी करत असतो आणि आता पाऊस आल्यामुळं त्याची नांगरणी पुढे गेली। आता त्यामुळे पेरणीलाही उशीर होणार आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नुकसानीच्या। मित्रांनो, ह्या झाल्या ताज्या घडामोडी। आता येऊया आपण आजच्या कहाणीकडं। मित्रांनो, एक मुलगी, ज्या मुलीचं नाव आहे रिया, आणि त्या मुलीनं तिचं आयुष्याची सुरुवात नुकतीच केलेली आहे। तिचं वय आहे 17 वर्ष। तिला आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी अजून पाहायच्यात, परंतु तिनं केलेल्या एका चुकीमुळं तिला तिचा जीव गमावावा लागतो। आणि नेमकी काय आहे ही स्टोरी, हेच आपण आपल्या आजच्या कहाणीमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी संदीप यांके पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, तारीख आहे 21 मे 2025 आणि ठिकाण आहे बेंगलोर। आता बेंगलोरमध्ये एक चंद्रपुरा रेल्वे ब्रिज आहे। त्या रेल्वे ब्रिजच्या खाली भरपूर प्रमाणामध्ये कचरा साचलेला असतो आणि त्या ठिकाणी कचरा जमा करायला आलेल्या एका व्यक्तीला एक बॅग दिसते। ती बॅग अगदी नवी कोरी असते, चांगल्या स्थितीमध्ये असते आणि त्याला असं वाटतं की ह्या बॅगमध्ये नक्कीच काहीतरी असायला पाहिजे। मग काहीतरी मिळेल, काहीतरी मौल्यवान वस्तू या बॅगमधून मिळत्यान या आशेनं तो ती बॅग फोडण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्या ठिकाणी त्या बॅगला असतं कुलूप। मग हा काय करतो, एक धारदार वस्तू पाहतो आणि त्या धारदार वस्तूनं ते बॅगचा वरला भाग कापतो आणि जसा तो वरचा भाग कापतो त्या ठिकाणी तो ओरडतो, किंचळतो आणि पळत सुटतो। त्याचे जे जोडीदार असतात, जे कचरा जमा करायला आलेले बाकीचे जोडीदार, हे सगळे त्या ठिकाणी जमा होतात। त्याला विचारतात काय झाले, तर त्यावेळेस तो सांगतो की या बॅगमध्ये एक डेड बॉडी आहे। बाकी सगळे लोक पाहतात, खरंच त्यामध्ये एक डेड बॉडी असते। आणि मग गर्दीपैकी एक व्यक्ती पोलिसांना फोन करतात। पोलीस त्या ठिकाणी येतात आणि पोलीस मग या प्रकरणाचा तपास चालू करतात। 2 ते 3 दिवस होतं या प्रकरणाचा पोलिसांना काही तपास लागत नाही, परंतु ज्या मुलीचा फोटो आहे, म्हणजे ह्या डेड बॉडीचा फोटो आहे, हा सोशल मीडियावरती व्हायरल होतो आणि हा व्हायरल झालेला फोटो हा बिहारपर्यंत पोहोचतो आणि बिहारमध्ये या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागतो। तो गोष्ट अशी आहे, बिहारमधला नवादा जिल्हा आणि नवादा जिल्ह्यातलं हिसावा गाव, या हिसावा गावामध्ये 15 तारखेला एक मुलगी गायब होते आणि ती मुलगी गायब झाल्यामुळे तिचे आईवडील पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल करतात की आमची मुलगी 2 ते 3 दिवसापासून गायब आहे आणि त्यांचा संशय आहे की शेजारच्या गावातला आशिक कुमार नावाचा जो मुलगा आहे त्या मुलानं आमच्या मुलीला पळवलेलं असावं, अशी प्रकारची केस पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी दाखल केलेली आहे। बेंगलोरमध्ये सापडलेल्या डेड बॉडीचा फोटो हा सोशल मीडियामध्ये व्हायरल होतो आणि तो बिहारपर्यंत पोहोचलेला आहे आणि मग बिहारचे जे हिसावा गावचे पोलीस आहेत, या पोलिसांपर्यंत तो फोटो पोहोचला आहे। ज्यावेळेस ते तो फोटो पाहतात त्यावेळेस मात्र ते चकित होऊन राहतात, कारण तो जो फोटो आहे तो फोटो यांची जी मुलगी आहे, जी हरवली अशी केस दाखल केलेली असते तिच्या आईवडिलांनी, त्या फोटोशी हा फोटो मॅच होतो आणि मग यांना समजतं की बेंगलोरमध्ये जी डेड बॉडी आहे ती ह्याच मुलीची आहे। म्हणजे हिसावा गावातील जी मुलगी 2 ते 3 दिवसापूर्वी गायब झाली होती त्याच मुलीची ती डेड बॉडी आहे हे कन्फर्म होतं आणि डेड बॉडी कन्फर्म करण्यासाठी मग पोलीस त्या मुलीच्या आईवडिलांना घेऊन बेंगलोरला जातात। त्या ठिकाणी ती जी डेड बॉडी असते त्या डेड बॉडीची ओळख हे आईवडील करतात आणि ते ओळखतात की ही जी मुलगी आहे ही मुलगी आमचीच आहे। आणि मग त्या आईवडिलांचा संशय ज्या मुलावर होता त्या मुलाला, त्या आशिक कुमारला पोलीस पकडतात आणि मग त्या ठिकाणी हे सगळं प्रकरण उघड होतं। ज्यावेळेस त्या आशिक कुमारला पोलिसी हिसका कळतो त्यावेळेस मग तो आशिक कुमार बोलायला लागतो आणि मग त्यानं नेमकं या प्रकरणामध्ये हा खून का केला तो सांगतो। तो आशिक कुमार सांगतो की 2 ते 3 वर्षापूर्वी तो बेंगलोरला गेला होता आणि बेंगलोरला तो त्याच्या आत्याकडे राहायचा। तर 2 ते 3 वर्ष झालं तो बेंगलोरमध्ये काम करत होता, परंतु त्याची जी बायको आहे ती गावाकडेच होती आणि मग बऱ्याच दिवसानंतर तो त्याच्या बायकोला भेटण्यासाठी गावाकडे जातो। गावाकडे गेल्यानंतर मग त्याची ओळख ह्या रिया नावाच्या मुलीबरोबर होती आणि मग तिच्याबरोबर त्याची मैत्रीही होती। मग रियाशी मैत्री होते, त्यातनं तो तिच्याबरोबर प्रेमही करायला लागतो। मग आशिक कुमार जो आहे तो आशिक कुमार
तिची मुलगी आहे रिया, या रियाला त्याच्या प्रेमामध्ये फसवतो, तिला नादी लावतो आणि मग ह्या मुलीला फिरण्यासाठी म्हणून तो बँगलोरला घेऊन जातो. तिला बँगलोरला घेऊन गेल्याच्यानंतर 2 ते 3 दिवस तो तिच्यासोबत राहतो. ते दोघंजण फिरतात. त्या आशिष कुमारची जी आत्या असते त्या आत्यालाही या प्रकरणाविषयी काही अडचण नसते, मग ती त्याला काही बोलत नाही. ती मुलगी जी आहे रिया नावाची मुलगी ही त्या आशिष कुमारसोबत त्या ठिकाणी 2 ते 3 दिवस राहते. परंतु एक दिवस त्याची आत्या आणि त्याचे मामा हे दोघंजण कामाला गेलेले असताना घरी कोणी नव्हतं आणि त्यावेळेस मात्र मग एका छोट्या कारणावरून ही रिया आणि आशिष कुमार या दोघांमध्ये भांडण होतं आणि भांडण इतक्या विकोपाला पोहोचतं की हा आशिष कुमार जो आहे हा त्या रियाच्या छातीवर बसतो, तिचा गळा दाबतो आणि मग त्यामध्ये त्या मुलीचा मृत्यू होतो. आणि ज्यावेळेस तिचा मृत्यू होतो त्यावेळेस मात्र मग याला कळतं की याच्याकडनं खूप मोठी चूक झालेली आहे आणि मग त्यावेळेस तो त्या ठिकाणी मित्रांना बोलवतो. त्या ठिकाणी त्याचे मित्र येतात, तर हा त्या मित्रांना मदत मागतो. त्याच्या मित्रांना म्हणतो की मला या प्रकरणात वाचवा, माझ्याकडनं चूक झाली, या मुलीचा खून माझ्याकडनं झाला आहे, परंतु आता असं करा, मला तुम्ही मदत करा. हे प्रकरण आपण असं दाखवूया की या मुलीनं स्वतः फाशी घेतली आणि मग तशा प्रकारचा बनाव आपण करूया, असं ते एक स्टोरी बनवतात. परंतु मग त्या ठिकाणी त्याचे आत्या आणि मामा येतात, तर त्यावेळेस ते सांगतात की असं करू नका, असं करण्याने हे प्रकरण लपणार नाही. मग त्या ठिकाणी त्याची आत्या आणि मामा एक सल्ला देतात की त्या मुलीची डेड बॉडी त्या एखाद्या बॅगमध्ये टाकून तुम्ही ती बॅग अशा ठिकाणी फेकून द्या की जी परत कधी सापडणार नाही आणि मग आपण सगळेजण निघून बिहारला जाऊ. अशा प्रकारची हे सगळं ठरवतात आणि मग ती जी मुलीची डेड बॉडी आहे ती एका बॅगमध्ये टाकली जाते. ती बॅग हे जे मुलं आहेत हे रात्रीच्या वेळेस त्या पुलावर जातात आणि त्या ठिकाणी ती बॅग फेकून देतात. ती बॅग जी आहे त्या ठिकाणी जो कचऱ्याचा ढीग असतो त्या ढिगामध्ये पडते. आता आशिष कुमारला वाटतं हे प्रकरण या ठिकाणी सगळं थांबलेलं आहे आणि मग हा आशिष कुमार जो आहे हा त्याची आत्या आणि मामा यांच्यासोबत आणि त्याच्या मित्रांसोबत हा बिहारला पळून जातो, बिहारला निघून जातो. परंतु जे बँगलोर पोलीस आहेत या पोलिसांना सापडलेल्या या डेड बॉडीमुळं या प्रकरणाचा तपास लागला आणि मग त्या ठिकाणी तो आशिष कुमार पकडलेला आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये 7 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या 7ही लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता या प्रकरणाची केस ही चालू आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, ही जी रिया नावाची मुलगी आहे ही रिया नावाच्या मुलीचं वय फक्त 17 वर्ष आहे आणि हा जो आशिष कुमार आहे हा आशिष कुमारचं लग्न झालेलं आहे, याला 2 मुलं झालेली आहेत, तरीसुद्धा तो त्या मुलीला प्रेमामध्ये अडकवतो, तिला भुलवतो, तिला नादी लावतो. आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती गोष्ट म्हणजे अशी की ज्या लहान मुली असतात, ज्या वयात आलेल्या मुली असतात त्यांना खरं तर काही कळत नाही, ते कोणाच्याही प्रेमात पडतात, कोणाकडेही आकर्षित होतात, कारण त्यांच्या शरीरामध्ये बदल झालेले असतात आणि त्यामुळे मग त्यांना हे कळत नाही की नेमकं चांगलं काय, वाईट काय, काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे, ह्या गोष्टी त्या मुलींना कळत नाही. त्यामुळे असं म्हणतात की 16वं वर्ष धोक्याचं, हे याच गोष्टीमुळं म्हणतात. आपण आपल्या लेकरांकडं लक्ष देणं आवश्यक आहे. अशा वयामध्ये आपली मुलं काय करतात, आपल्या मुली शाळेत जात आहेत का, शाळेत त्यांचा अभ्यास चालू आहे का, त्यांचे वह्या पुस्तकं वारंवार चेक करणं की खरंच ते व्यवस्थित त्यांचा अभ्यास करतायत का, त्यांच्या शिक्षकांबरोबर कॉन्टॅक्ट करणं की त्यांच्या मुलाच्या वागण्यामध्ये काही बदल वाटतोय का, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पालकांनी जागृत राहण्याची गरज आहे. मित्रांनो, आजची ही जी कहाणी आहे या तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकवते. तर मित्रांनो, आजची जी कहाणी आहे ही तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर प्लीज कृपया चॅनल हा सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण भेटूया अशाच एका नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा, खुश राहा. धन्यवाद.